एकल महिलांनी दूध वाटून केला गटारीला दारूचा धिक्कार। गटारी अमावस्या आणि दारू हे अनेक वर्ष समीकरण झालं आहे। ते समीकरण तोडण्यासाठी आज अकोल्यात एकल महिलांनी दारू नको दूध प्या असा अभिनव कार्यक्रम घेत एसटी स्टँडवर दुधाचे वाटप केले। दारूचा नव्हे दुधाचा असा बोर्ड लावून त्याखाली आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले व एकल महिलांच्या हस्ते सर्वांना दूध वाटप करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील राजकीय कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। यावेळी प्रास्ताविक करताना हेरम कुलकर्णी म्हणाले की दारूचा प्रश्न आणि एकल महिलांचा प्रश्न याचा जवळचा संबंध आहे। अनेक महिला केवळ दारूमुळे विधवा होत आहेत, त्यामुळे दारू विरोधी प्रबोधन एकल महिला समिती करत आहे। आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी आषाढ अमावस्या हा प्रकाशाचा दिवस आहे, पण तो दिवस दारूने बदनाम केला। आता व्यसन बदनाम करण्याची वेळ आली आहे। तालुक्यातील दारू बंद करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। जर तालुक्यातील दारू थांबली नाही तर 15 ऑगस्ट पासून आम्ही उपोषणाला बसणार आहोत। लिंगदेव येथील दारू दुकाने फोडून दारू पकडून देणाऱ्या महिलांचे आमदार व सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले। यावेळी कल्पना सोनुले, वैशाली राजगुरू, गीतांजली बंदावणे, प्रतिमा कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करून दारूने संसार कसे उद्ध्वस्त होतात हे सांगितले। यावेळी हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख यांनी व्यसनमुक्त समाजाची गरज व त्यामागील धार्मिक भावना स्पष्ट केली। यावेळी तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी अकोले तालुक्यात दारू विरोधी जी आक्रमक जनभावना आहे ती महत्त्वाची आहे व हा उपक्रम अतिशय आदर्श आहे। समारोप डॉक्टर कडलग यांनी केला व सर्वांचे आभार मानले। यावेळी मोठ्या संख्येने सामाजिक राजकीय कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी भाऊसाहेब अण्णासाहेब वागचौरे, प्रतिनिधी अकोले।